हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर 2 दिवस झाला आमच्याकडे खूप जास्त पाऊस पडत आहे. तर बाहेर बघितला आज सकाळीसुद्धा खूप जास्त पाऊस पडत होता. तर सकाळी खूप भूक लागलेली होती. सो नाश्त्यासाठी आज बनवलेला होता उपमा, म्हणजेच उपीट बनवलेलं होतं मोठ्या रव्याचं. तुमच्याकडे मोठ्या रव्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर सर्वात आधी तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. तेलामध्ये थोडंसं मोहरी आणि शेंगदाणे घातले, ते छानपैकी भाजून घेतले आणि नंतर त्यामध्ये कांदा, मिरची आणि कढीपत्ता घालून घेतला. तो छानपैकी भाजून घेतला आणि थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. कांदा जोपर्यंत भाजतोय तोपर्यंत पाणीसुद्धा गरम झालं आणि नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घातली. हळद घातल्यानंतर थोडंसं गरम पाणी घातलं. गरम पाणी घातलं की पटपट होतं, त्यासाठी मी गरम पाणी घातलेलं होतं. गरम पाणी ते थोडं उकळू दिलं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. मीठ घालून थोडंसं हलवून घेतलं आणि जो भाजून घेतलेला रवा होता तो मोठा रवा त्यामध्ये घातला. तर हा मोठा रवा थोडा शिजायला वेळ लागतो, त्यासाठी पाणी भरपूर घातलेलं होतं. तुम्हाला असं वाटत असेल की पाणी एवढं घालते, पण नाही. तर ज्यावेळेस उपमा शिजतो त्यावेळेस ते पाणी बरोबर होतं. मी झाकून ठेवलेलं होतं थोड्या वेळ. नंतर ओपन करून बघितलं तर अजून थोडं शिजलेलं नव्हतं. नंतर परत झाकून ठेवलं. परत उघडून बघितलं तर उपमा शिजलेला होता. सो गरम गरम पाऊस एन्जॉय करत आम्ही उपमा खाल्ला. आणि नंतर दुपारच्या जेवणामध्ये आज बनवलेली होती चपाती, भात, मुगाची उसळ, चटणी, लोणचं वगैरे होतं. तर आम्ही TV बघत माझं मी जेवण एन्जॉय केलं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.